जगातली प्रत्येक वस्तू चांगली निर्माण केलेली आहे. ऐकता का तुम्ही? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असं लिहिलं की देव सगळं चांगलं करतो. मग प्रश्न उरतो, वाईट झालं कसं काय? आम्ही तर वाईट, मला माहितीये इथं आज रात्री तुमचं येण्याचं कारणच काय? काहीतरी विपरीत तुमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, काहीतरी वाईट घडलेलं आहे. कुणाचा पती तिच्याशी नीट संबंध ठेवत नाही, कुणाचे लेकरांचे प्रश्न आहेत, कुणाच्या घराचा प्रश्न आहे, कोण ज्या ठिकाणामध्ये काम करतं त्या ठिकाणामध्ये प्रश्न आहे. मग तुम्ही लोकांकडे पाहिल्यावर तुम्हाला कळतं यांचं चांगलंय आणि माझ्या जीवनामध्ये वाईट. मग याला जबाबदार कोण आहे? शास्त्रात तर लिहिलं की देव कोणाचं वाईट करत नाही. आणि उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये सांगितलं देवानं सुरुवात करताना सगळी चांगली सुरुवात केलेली आहे. ऐका, जन्माला घालताना ना, ज्या दिवशी तुमचा जन्म झाला त्या दिवशी तुमच्या संबंधानं तुम्ही मुलगी असाल तर तुमच्यासाठी पेढे वाटले, मुलगा असेल तर तुमच्यासाठी मुलगी असेल तर जिलबी वाटली किंवा बर्फी वाटली, आणि मुलगा असेल तर काय वाटले. म्हणजे सुरुवात कशी तुमची? का तिथं जन्माला आल्यावर आईने कपाळावर हात मारले, हे कशाला जन्माला आलं? मी आज एक व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये एक बाई आणि तिचं छोटस बाळ, आणि त्या छोट्याशा बाळाच्या तोंडावरती इतके भयानक प्रकारचे केस आणि सगळं त्याचं शरीर विद्रूप, पण ती फॉरेनर त्या मुलाला बघून त्याचे चुंबन घेत आहे, त्याला रडत आहे आणि त्याची नाळ अजून कापलेली नाही, पण ती स्त्री त्या मुलावरती एवढं प्रेम करते, किती का वाईट असे ना, पण ती त्याच्यावर प्रेम करते. आणि बायबल सांगतं तुम्हाला जन्माला घातलेल्या दिवसापासूनच देवानं तुमचं चांगलं केलं. प्रश्न असा पडतो, मग माझं वाईट होतं का? हा मोठा प्रश्न आहे. देव निसंशय कोणाचं वाईट करत नाही. देव कधीच कोणाचं वाईट करत नाही, आणि कोणाचं वाईट करणं हे देवाच्या मनामध्ये नाही. उत्पत्तीचं पुस्तक 1 अध्याय 31 वचन वाचा बरं. 1 अध्याय 31